हाय फ्रेंड्स, आराध्यास किचनमध्ये आपलं स्वागत आहे। मी बनवणार आहे आज भरलेली वांगी। अर्धा किलो वांगे घेतलेले आहे। भरलेल्या वांग्यासाठी शेंगदाण्याचा कूट, धना पावडर, लाल मिरची पावडर, हळद आणि घरी बनवलेला काळा मसाला, लसणाच्या पाकळ्या त्याच्यात हेचून घेऊया आणि नंतर वांग भरायला टाकू। अशा पद्धतीने लसूण आणि शेंगदाण्याचा सगळं मसाला वगैरे टाकून आपण अशा पद्धतीने सगळी वांगी भरून घेऊया। थोडा फोडणीसाठी साईडला मी लसूण काढून ठेवलेला आहे। जेव्हा आपण कढईत तेल टाकणार आहोत तेव्हा तो लसूण घालणार आहोत त्याच्यामध्ये। अशा पद्धतीने वांगे सगळे भरून घेतलेले आहे। इथे मी थोडासा लसूण ठेवलेला होता आणि याच्यामध्ये पण मिक्स केला। ते थोडंसं मिश्रण शिल्लक राहिलेलं आहे। आता हा लसूण आपण कढई घेतलेली आहे। कढईमध्ये आपण आता तेल घालणार आहोत। तेल गरम झालेलं आहे। आता या तेलामध्ये मी जो लसूण ठेवला होता या तेलामध्ये थोडासा लसूणाचा थोडासा ब्राऊन होईपर्यंत त्याला यामध्ये आपण सर्व ही भरलेली वांगी या तेलामध्ये कढईमध्ये घालूया। वांगी खालीवर अशी परतत राहिल्यानंतर आपण त्याला थोडंसं पाणी घालणार आहोत, म्हणजे ते मऊ असे शिजतील। थोडंसं पाणी घालून यावर एक झाकण ठेवणार आहोत आणि त्याला 2-5 मिनिटांनी परत आपण वांग शिजेपर्यंत आणि त्याला कलर येईपर्यंत आपण त्याला सारखं अधूनमधून हलवत राहायचं। आम्हाला जरा तेलाचं प्रमाण कमी लागते म्हणून मी तेलाचं प्रमाण कमी घातलेलं आहे। अशा प्रकारे माझं थोडंसं लपतपीत भरलेलं वांग तयार झालेलं आहे। अशा पद्धतीने माझं भरलेलं वांग तयार झालेलं आहे। तरी एकदा सगळ्यांनी करून बघा आणि खाऊन कमेंटमध्ये सांगा कसं झालेलं आहे।